समीर वानखेडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा असा थेट सल्ला सामनातून देण्यात आलाय. कारण वानखेडे यांच्यावर सध्या ईडीने पाश आवळलेत. आर्यन खान प्रकरणी वानखेडे यांनी लाच मागितली होती असा आरोप ईडीने वानखेडेंवर ठेवलाय. मग ठाकरे गटाच्या मुखपत्रातून वानखेडेंना असा सल्ला का दिलाय? ठाकरे गटाचे मुखपत्र दैनिक सामना. सामनाच्या अग्रलेखात वानखेडे यांना एक सल्ला देण्यात आला, भाजपमध्ये सामील होण्याचा. सामन्यात म्हटलं आहे की आर्यन प्रकरणी वानखेडे यांनी 25 कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याच प्रकरणी ईडीने वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे असं अग्रलेखात म्हटलं आहे. वानखेडे हे हायकोर्टात जाऊन दाद मागणार आहेत, पण याने काय साध्य होणार आहे? त्यापेक्षा वानखेडेंनी भाजपमध्ये सामील व्हावं असा सल्ला अग्रलेखातून देण्यात आला. देशातला हाच एकमेव पर्याय आहे. गणपत गायकवाड यांनीही एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्याकडे कोट्यवधी रुपये असल्याचा आरोप केला होता. ईडीने याचीही चौकशी करावी अशी मागणी अग्रलेखातून करण्यात आली आहे. हा काळा पैसा आहे आणि पंतप्रधान मोदी यांनी काळा पैसा खोदून काढू व गुन्हेगारांना तुरुंगात टाकू असे जाहीर केले आहे. मग ईडी या प्रकरणी हात चोळत का बसली आहे असा सवालही अग्रलेखात विचारण्यात आला आहे. शरद पवार यांनी एका भाषणात ईडीची आकडेवारीच वाचून दाखवली. ईडीने विरोधी पक्षांच्या किती नेत्यांवर कारवाई केली हे पवार यांनी सांगितलं. या कामाच्यासाठी ईडीचं बजेट 404 कोटी होतं. 404 कोटी खर्च करून एवढा उपद्रव त्यांनी केला. आणि हे करत असताना ही ईडी कुणाच्या मागे लावली? गेल्या 18 वर्षामध्ये 147 नेत्यांची चौकशी झाली. त्याच्यामध्ये 85% नेते हे विरोधी पक्षाचे होते. आणि भाजप सत्तेत आल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा हे ईडीचं हत्यार वापरलं. 8 वर्षामध्ये 121 देशांच्यावर कारवाई केली. त्यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी खासदार, 11 माजीदार. आणि या सगळ्यामध्ये ईडीने ज्यांच्यावर कारवाई केली त्याच्यामध्ये एकाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं नाव नाही. एकाही. याचा अर्थ काय? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यावरूनही राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. राज्यभरातून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोक एकत्र करायचे आणि पक्ष वाढवायचा हे या देशामध्ये प्रथमच घडत आहे. भ्रष्टाचार मुक्त करायला निघाला होता देश आणि स्वतः तुम्ही इतका भ्रष्टाचार आजूबाजूला चिखल बाजून ठेवलेला आहे. कळलं का? अग्रलेखात वानखेडेंना हा उपरोधिकपणे सल्ला देण्यात आला. पण वानखेडे खरंच भाजपमध्ये सामील होणार का? कारण गेल्या वर्षी वानखेडे यांनी संघाच्या नागपुरातल्या मुख्य कार्यालयाला भेट दिली होती. त्यावरून ही चर्चा झाली होती. आगामी काळात वानखेडे यांची काय वाटचाल असेल हे येत्या काळात कळेलच. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.